श्रीराम मित्रांनो. तर कसे आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं ओमकार ब्लॉकमध्ये. तर आज आपण आलेलो आहे नागपूरला ARCच्या गोडाऊनला. तर नशिबाने असा वेळ आला ना की मी दुपारी 2 वाजता आलो. आल्यानंतर मग काय आपल्याला मागून नाव वाचलं नाही का? काय नाव होतं माहिती का? सांगू का? काय रे? हा, सुट्टी नाही. ते नाव वाचलं कीच गाडी ओळखली. आईला म्हणलं आपली डार्लिंग तर इकडं आलेली आहे. मग काय आज आपली महिना तर तिकडं आडून दिसती राव. दिसती तुम्हाला दाखवतो. हा का, इकडं आपली महिना आहे तिकडं लावलेली आहे. कारण तर ही मार्चंट होता त्याच्यामुळं गाड्या भरपूर आहेत ना. आणि ही आपली लाडली ये वैभव शेठ. मग वैभव शेठ काय म्हणता? काहीच नाही, मजा तू आला भावा. खुश झालो मी, कारण की इथे एकटाच होतो ARCच्या गोडाऊनला. मोकर सकाळ धरून वैतागलेलो आहे. सकाळी 9 वाजता आलेली गाडी आहे आपली. हा ना? गाडी काही खालीच व्हायना. आता होईल म्हणल्या संध्याकाळी घेतो. गाडी तर चांगलीच आहे. आणि त्याच्यात मी पण एकटाच होतो ना रे. हा, त्याच्यामुळे तर काही अडचण नाही. तू आला एवढं खुश झालो ना मी. म्हणलं आईला थोडीदार आला गाड्या भाऊ आला, आपला विषय नाही तिथे. अरे मला एवढी झोप आली होती का? माझी झोपच पळून गेली. नाईट काढून तू आता तू भेटला इथं म्हणल्यावर झोप नाही काहीच नाही. जाऊ दे, खाली करून जाऊ मस्त पैकी बाहेर. हे आपल्या वैभव शेठची माही ना, लाइटिंग बिटिंग जबरदस्त भावने कसं आहे सिस्टीम बनवलंय. ज्या पुरी अंगावर कपडे घालीत का त्या आम्ही गाडीत लावतो बरं का, कसं आहे पुसायला आतून. आणि झाड कशी आहेत झुपके, खतरनाक आहे का नाही? वैभव शेठ, आपल्या वैभव शेठचा गॉगल बघा तुम्हाला दाखवतो. हा. कसा आहे, जबरदस्त आहे का नाही? गारुड कसं आहे गरुड? हा, याहू नाद करती काय? आता आमचे वैभव शेठ. आग भया, वैभव थोडं उजेडात या ना, लय अंधार दिसतोय. नाद करती काय? बघा वैभव शेठ, ओळखू येतात का वैभव शेठचे म्हणून? हा. ओ नो. तर आज चांगला बऱ्यापैकी आमचा टाइमपास झालेला आहे. आता मस्तपैकी पोरी बिरीला फोन लावित असतो आम्ही. मस्तपैकी मजा घेत असतो पोरींची. काही विषय नाही. सामान उतारा आलाय, पण काय आता बायकोमुळे गप जक मारावं लागत. असे थोडं काही गोष्टी अशा असतात की जिच्यावर खरं प्रेम होतं तिला म्हणजे बाबा आपलं धोका दिवशी नाही वाटत, म्हणून काही गोष्टी शांत घ्यावा लागतात. हा ना. काय आता जाऊ द्या. तुझं साहजिक आहे बाबा. आमचं लग्न झालं, मला पोरगी, आम्हाला असे नाटक केलं, आम्हाला घरून हाकलून द्या त्यांना. आता माझं पण थोडक्यात लग्न होण्यातच येईल. काय आता बायकोमुळे गप जक मारावं लागत. हा, मग आता लग्न झालं की संपला विषय. आता गपचिप पडी मारून घ्यायची. जाऊ आपण आता नाही का. वैभव शेठची गाडी लावलेली. कसं दिसतं हात्यार रॉकेट. आज संगच भेट. वैभव शेठ बसल्यात गाडीत. तर म्हणलं ब्लॉक शूट करून घेऊ. कसं काय लोगो बिगो जबरदस्त आहे का नाही? आपली गाडी तर पलीकडे आडून घे, तिकडे काय दिसणार नाही. आपल्या संग एक पुन्हा गाडी होती इथं लावलेली, ती पण आतमध्ये खाली करायला घेतली. त्याच्यानंतर मग आपलाच नंबर. मग काय आपण वैभव शेठ आणि आपली गाडी दोघांच्या खाली होती. मग खाली झाल्या ना, मस्त. मी आता जेवायला जाऊ. खाली नाईटला तर खाली वाहणारच आपल्या गाड्या, त्यात काही विषय नाही. मग जेवायला जाऊ. मस्त जेवण बिवण करू. बनवायचा विचार होता आमचा, हे काय वैभव शेठ का गॅस बीस सगळे इथं आतमध्ये. पण नंतर विचार केला, याला दोघच जण आहे आम्ही, 2 जण, आणि जायचं भाजीपाला आणायला पण लय लांब जावं लागत होतं. कटाळा केला, मग दिला विषय सोडून. म्हणलं चला आज हॉटेलमध्ये जेव, नाही तर होता प्लॅन बनवायचा. मग काय, चला नेक्स्ट भेटू आपण तुम्हाला. तर धन्यवाद. इथपर्यंत एंड. आपण काही जास्त मोठा ब्लॉग बनवणार नाही. शॉर्टकट ब्लॉग होता. येथपर्यंतच कार्यक्रम ह्याचा ओराखला. आणि जर आलं काय डोक्यात अजून तर परत तुम्हाला जोडणार आपण, नाही का. तोपर्यंत ब्रेक डाऊन. रामकृष्ण हरी. काय
रामकृष्ण हरी माऊली. हा. तुम्ही आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा. ओमकार भाऊ चांगलं पद्धतीने त्याला सपोर्ट करा सगळ्यांनी. ओके.